पानसरे. मी रिसेंटली वेब डेव्हलपमेंट आणि मन स्टॅकचा कोर्स कंप्लीट केला. सो वेब डेव्हलपमेंटच्या अंडर जावास्क्रिप्टमध्ये आपण आज 2 टेक्निक पाहणार आहोत, थ्रॉटलिंग आणि डिबाउन्सिंग. सो थ्रॉटलिंग आणि डिबाउन्सिंग या कॉन्सेप्ट आहेत ज्या सिस्टमचा परफॉर्मन्स ऑप्टिमाइज करतात फंक्शनचा कॉल ॲडजस्ट करून. सो बेसिकली डिबाउन्सिंग एका सर्टन टाईम पिरियडनंतर फंक्शन एक्झिक्यूट करतं और सर्टन डिलेनंतर फंक्शन एक्झिक्यूट करतं. डिबाउन्सिंगमध्ये सपोज एखादा इव्हेंट आहे जो कॉन्स्टंटली अकर करतो. सो एखादा इव्हेंट सपोज कॉन्स्टंटली अकर करतोय तर सर्टन टाईम नंतर जेव्हा इव्हेंटचं ट्रिगरिंग स्टॉप होईल तेव्हा आपलं फंक्शन एक्झिक्यूट होईल. लेट्स टेक वन एक्झाम्पल. सपोज युजर हॅलो हा वर्ड एंटर करतोय आणि आपल्याजवळ डिले आहे टू सेकंडचा डिले आहे आपल्याकडे. तर सपोज युजरने पहिल्यांदा एंटर केला एच. सो इव्हेंट ट्रिगर झाला. एच ट्रिगर झाल्यानंतर अगेन 2 सेकंडचा टायमर स्टार्ट होतो. सो विदिन त्या 2 सेकंड जर युजरने ई प्रेस केला देन अगेन टायमर 2 सेकंडपासून स्टार्ट होतो. सो हे लूपमध्ये कंटिन्युअसली अकर करतं. वन्स युजरने टोटल एंटर केलं त्याचं हॅलो हा वर्ड आणि युजरने वर्ड लेटर एंटर करणं स्टॉप केलं तर आफ्टर 2 सेकंड नंतर फंक्शनला एक्झिक्युशन होतं. अंटिल 2 सेकंड फंक्शन एक्झिक्यूट होत नाही. 2 सेकंडमध्ये अगेन अँड अगेन लूपमध्ये इव्हेंट अकर होतो. सो लाईक की प्रेस होते आणि इव्हेंट अकर होतो लूपमध्ये. तर डिबाउन्सिंगवरती आपण एक एक्झाम्पल पाहूयात. सो एक व्हेरिएबल घेऊयात. लेट्स टायमर. देन एक फंक्शन डिक्लेअर करूया डिबाउन्स. ज्याच्यामध्ये 2 पॅरामीटर असतील, फंक्शन आणि डिले. आणि आपण क्लिअर टाइम आउट हे फंक्शन कॉल करून टायमर हे फंक्शन त्याला पॅरामीटर म्हणून पास करतो. सेट टाइम आउटमध्ये आपण फंक्शन आणि डिले पास करतो. सेट टाइम आउट ह्या टायमर न्यूली स्टार्ट करतो. प्रिव्हियस टाइम हा क्लिअर टाइम आउट फंक्शन यूज करून आपण क्लिअर करतो. सो यामध्ये आपण टायमर हा एक व्हेरिएबल घेतलेला आहे. देन डिबाउन्स नावाचं फंक्शन घेतलं ज्याच्यामध्ये फंक्शन आणि डिले हे 2 पॅरामीटर पास केलेले आहे. सो जेव्हा आपला लाईक फंक्शन अंटिल अनलेस आपला इव्हेंट ट्रिगर होतं तोपर्यंत आपला प्रिव्हियस टाइम हा क्लिअर होईल युजिंग क्लिअर टाइम आउट आणि युजिंग सेट टाइम आउट न्यू टाइम सेट होईल. सो आपण फंक्शनला कॉल करूया. सो आपण इथे फंक्शनला कॉल केलेलं आहे आणि आपला डिले दिलेला आहे आपण 300 मिलीसेकंड. सो आपण या 300 मिलीसेकंडमध्ये सपोज मल्टिपल टाइम इव्हेंट ट्रिगर झाला तर या 300 मिलीसेकंडमध्ये फंक्शन एक्झिक्यूट होणार नाही. तेवढ्या टाईमला अगेन लूपमध्ये ते रन होईल
फर्स्ट टाइम जेव्हा कॉल होईल तेव्हा 300 हा डिले स्टार्टिंगला असेल, आणि जर विदिन त्या टाईममध्ये अगेन इव्हेंट जर ट्रिगर झाला तर टाइम क्लिअर होईल आणि सेट टाइम परत 300 मिली सेकंडपासून स्टार्ट होईल. जोपर्यंत इव्हेंट ट्रिगर होतो तोपर्यंत हे लूपमध्ये रन होईल. एकदा इव्हेंट ट्रिगर होणं स्टॉप झालं देन आफ्टर 300 मिली सेकंड फंक्शन एक्झिक्यूट होईल आणि कन्सोलवरती API कॉल हे प्रिंट होईल. सो ही होती आपली डिबाउन्सिंगची कन्सेप्ट. सो होप्स तुम्हाला डिबाउन्सिंगची कन्सेप्ट कळली असेल. डिबाउन्सिंग हे फंक्शनला ॲडजस्ट करण्यासाठी आणि सिस्टीमचा परफॉर्मन्स ऑप्टिमाइज करण्यासाठी यूज केलं जातं, ज्यामुळे अननेसेसरी कॉल्स आणि रॅपिड कॉल्स हे होत नाहीत आणि सिस्टीमचा परफॉर्मन्स डिग्रेड होत नाही. सो आपण लास्ट कॉन्सेप्ट बघितली डिबाउन्सिंगची. आता आपण पाहत आहोत थ्रॉटलिंग. सो थ्रॉटलिंग ही एक टेक्निक आहे जी इन्श्योर करते की ॲट अ गिवन स्पेसिफाईड टाईम फंक्शन विल एक्झिक्यूट ॲटमोस्ट वन्स. सो ॲटमोस्ट वन्स म्हणजे सपोज एक फंक्शन एक्झिक्यूट होतं आहे एक पर्टिक्युलर टाईम इंटरवल नंतर. सो दो मल्टिपल इव्हेंट्स अकर होते स्टील फंक्शन विल एक्झिक्यूट ओनली वन्स. लेट्स टेक वन एक्झाम्पल. आपण एक व्हेरिएबल घेतला लास्ट टाईम ज्या इनिशियलाइज केलं आपण 0ला. एक फंक्शन घेत आहोत थ्रॉटल नावाचं, ज्याच्यामध्ये आपले पॅरामीटर आहेत फंक्शन आणि लिमिट. याच्यामध्ये आपण एक व्हेरिएबल घेतोय नाव, ज्याच्यामध्ये आपण करंट टाइम स्टोअर करणार आहोत. सो हा आपला लास्ट टाइम एक व्हेरिएबल आहे आणि कॉन्स्ट नाव ज्याच्यामध्ये आपलं करंट टाइम स्टोअर झालेला आहे. देन जर आपला लास्ट टाइम आणि करंट टाइम हे ग्रेटर दॅन इक्वल टू आपली लिमिट असतील तर फंक्शन कॉल होईल आणि आपल्या लास्ट टाइममध्ये करंट टाइम स्टोअर होईल. सो आपल्याकडे एक व्हेरिएबल आहे लास्ट टाइम, जे आपलं इनिशियलाइज केलं आपण 0ने. देन थ्रॉटल हे फंक्शनचे 2 पॅरामीटर आहेत फंक्शन आणि लिमिट. आता आपला करंट टाइम स्टोअर केला आहे आपण डेटॉट नावने नाव या व्हेरिएबलमध्ये. जर लास्ट टाइम आणि करंट टाइम याचा डिफरन्स हा लिमिटपेक्षा ग्रेटर किंवा लिमिटला इक्वल असेल तर फंक्शनला कॉल जाणार आणि लास्ट टाइममध्ये जो करंट टाइम होता तो स्टोअर होणार. आणि आपण ट्राय रन करू पाहूयात. फंक्शनला कॉल देऊयात. सो आपण थ्रॉटल फंक्शनला इथे कॉल दिला. फर्स्टली आपल्या लास्ट टाइम हा आपला इनिशियली 0 आहे.
आणि सपोज आपला करंट टाइम जो नाव मध्ये स्टोर आहे तो इनिशियली 5 सेकंड आहे. सो आपली लिमिट आहे 1 सेकंडची. सो आपल्या लिमिटमध्ये स्टोर आहे आपल्या लिमिटमध्ये करंटली 1 सेकंड स्टोर आहे. सो जेव्हा आपला इफची कंडिशन चेक होईल त्यामध्ये लास्ट टाइम मायनस नाव हे जर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू लिमिट असतील तर फंक्शन कॉल होईल. सो आपला लास्ट टाइम आहे 0. स्मॉल करेक्शन आहे इथे. आपण इथे करंट टाइम मधून लास्ट टाइम मायनस करणार. सो जर आपला करंट टाइम आहे 5 सेकंड मायनस लास्ट टाइम आहे आपला 0. सो हे ग्रेटर दॅन इक्वल टू जर लिमिट असतील जी आहे 1 सेकंडची तर फंक्शन एक्झिक्यूट होईल आणि लास्ट टाइममध्ये करंट स्टोर होईल. सो 5 सेकंड हे 1 सेकंडपेक्षा ग्रेटर आहे. सो फंक्शन एक्झिक्यूट होईल आणि लास्ट टाइम अपडेट होईल आणि लास्ट टाइममध्ये करंट टाइम स्टोर होईल जे आहे 5 सेकंड. सो लास्ट टाइममध्ये आता 5 सेकंड स्टोर आहे. देन अगेन सपोज आपला करंट टाइम आहे लेट्स से आपला करंट टाइम आहे 5.5 सेकंड आणि आपली लिमिट सेम आहे 1 सेकंड. नाव आपण अगेन आपण करंट टाइम मधून आपला लास्ट टाइम मायनस करणार आणि सो आपला करंट टाइम आहे 5.5 सेकंड आणि आपला लास्ट टाइम आहे 5 सेकंड. सो आपला करंट टाइम आणि लास्ट टाइम हे लिमिट पेक्षा लेस आहे. सो इथे हे रॉंग होईल आणि फंक्शनला कॉल जाणार नाही बिकॉज आपला करंट टाइम आणि लास्ट टाइमचा डिफरन्स हा लिमिटपेक्षा लेस आहे. सो आपलं फंक्शन एक्झिक्यूट होणार नाही. नाव सपोज आपला करंट टाइम 6 सेकंड आहे. आपला करंट टाइम 6 सेकंड आहे. लिमिट 1 सेकंड आहे आणि आपण आपला करंट टाइम आणि लास्ट टाइमचा डिफरन्स आपल्या लिमिटपेक्षा ग्रेटर दॅन इक्वल चेक करतो. सो इथे आपला करंट टाइम आणि लास्ट टाइमचा डिफरन्स हा लिमिटला इक्वल आहे. सो त्या कंडिशनमध्ये आपलं फंक्शन एक्झिक्यूट होईल आणि अगेन लास्ट टाइम मॉडिफाय होईल. इथे फंक्शन एक्झिक्यूट होईल आणि अगेन लास्ट टाइममध्ये करंट टाइम स्टोर होईल जो असेल 6 सेकंड. सो बेसिकली थ्रॉटलिंग दो आपला इव्हेंट ट्रिगर होते मल्टिपल टाइम स्टील ते फंक्शनला एकदाच एक्झिक्यूट करेल.
सो बेसिकली जर सी पी यूवरती आपला लोड आला, सर्व्हरवरती आपला लोड आला, तर ते एक्स्ट्रा रिक्वेस्ट कट करतं आणि ओनली लिमिटेड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करतं. जसं आपल्या मोबाईलमध्ये मल्टिपल ॲप ओपन केल्यामुळे जर आपला मोबाईल हीट झाला तर आपल्याला वॉर्निंग येते. सो त्या प्रकारेच ते सर्व्हरला जर लोड आला तर एक्स्ट्रा रिक्वेस्ट कट करतं आणि सर्टन रिक्वेस्टच एका सर्टन टाईम पिरियडमध्ये घेतं. सो ही आपली थॉट लिंकची कन्सेप्ट होप्स तुम्हाला सगळ्यांना कळली असेल. थँक्यू.